नमस्कार मित्रांनो. आज युग टॉय स्टोअर मध्ये आपण काहीतरी वेगळी गाडी आणलेली. नेहमी आपण बघितली मर्सिडीज, मिनी मर्सिडीज, थार, ऑडी, BMW. आजची गाडी काहीतरी युनिक असणार आहे, काहीतरी तुम्हाला टॉय वाटेल. तर वेळ न घालवता खोलून बघूया नक्की काय वेगळं आहे ह्याच्यात. ओके, इथं बघा. जेव्हा पण फॅक्टरीतून आपल्याला बॉक्स पॅकिंग येतं तर अशा प्रकारे येतं. गाडीचे पार्ट काही वेगळे असतात, आपल्याला थोडीशी असेंब्ली करावी लागते. आपण बघूच थोड्या वेळात. ठीक आहे. हे फ्रंट शिल्ड आहे, पुढं लागतं ते. हे दोन व्हील्स येतात आणि ह्याच्या आत दोन व्हील आहेत. सीट आहे गाडीचं. हे पुढच्या व्हील साठी मोटरचा सेट आहे, जो की आपण बघू कसा लागतो. तुम्हाला माहिती आहे हे काय. आणि ह्याच्यात रिमोट, ऍक्सेसरीज, बाकीचे स्क्रू वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. गाडी आपली मेटॅलिक पेंट मध्ये, तिला पुढं स्क्रॅच वगैरे येऊ नये त्यामुळं असेंब्ली करायच्या आधी असं सॉफ्ट कपडा हातरतो आपण. तुम्ही जर घरी करणार असाल तर काहीतरी सॉफ्ट कपडा बिपडा घरात जे असेल ते कापड हातरलं तरी चालेल. बघू शकताय अजून गाडी जोडलेली नाही तरी पण किती सुंदर दिसते. म्हणूनच म्हणलं काहीतरी वेगळी आहे गाडी. ठीक आहे. नेहमीप्रमाणे गाडी असेंब्ली स्टार्ट करताना आपण आधी व्हील्स बसवतो. व्हील्स बसवण्यासाठी आपल्याला ऍक्सेसरीज लागतात, नट बोल्ट, वॉशर वगैरे. तर त्या सगळ्या गोष्टी काढून घेतो आधी मी. ठीक आहे. तर ही 4x4 गाडी आहे. जरा जवळ होते. 4x4 गाडी आहे म्हणजे काय, मागच्या व्हीलला तुम्ही बघता गिअर बॉक्स आहे, पुढच्या व्हीलला सुद्धा असणार आहे. ठीक आहे. 4x4 गाडी म्हणजे हे की चारही चाकांना ड्राईव्ह असतो, चारही मोटर फिरतात. तुम्ही गाडी घ्यायचं प्लॅन करत असाल तर मी असं सजेस्ट करेल की 4x4च घ्या. का, पुढं माग एखादी मोटर बंद पडली, दोन मोटर जरी बंद पडले, ठीक आहे, शक्यतो पडत नाही पण 1-2 वर्षात जर पडले तरी पण गाडी एकदम व्यवस्थित चालते. ठीक आहे. तर हे बसवल्यानंतर आपल्याला व्हील बसवायचे. व्हील जर बसवताना बघाल इथं एक डिझाईन आहे, तशीच इथं प्रोफाईल आहे सेम, या डिझाईनला मॅच होईल अशी. इथनं आपल्याला फक्त अडकवायचंय, जरासं ऍडजस्ट करायचंय, लागलं. एक वॉशर टाकणार आणि हा नट फिट करणार. नट फिट करायला आता माझ्याकडे असं स्पॅनर आहे, 17चा आहे, 17 नंबरचं. ही चिकटपट्टी आहे, ही गिअर बॉक्स हलावे नाही म्हणून. काढली तरी चालते, नाही काढली तरी चालते, शक्यतो मी काढतच असतो. मागचे व्हील बसवताना थोडी काळजी घ्यावी लागते. एकच रॉड असतं या व्हील पासून त्या व्हीलला, तर दोन्हीकडून सेम टाईट झालं पाहिजे. त्यामुळे दोन्ही जोडून घ्यायचं आणि मग टाईट करायचं. इथं पाहू शकता चारही व्हील्स बसवून झालेले आहे. व्हील बसवल्यानंतर एक व्हील कव्हर येतं, हे नट बोल्ट न दिसण्यासाठी. त्याला जस्ट आपण इथं असं बसून घ्यायचं लॉक. प्रेस फिटचे आहेत, जस्ट प्रेस केले की तिथे एक खाच आहे, त्याच्यात अडकून जात आहे. गाडी खालच्या बाजूने पूर्ण तयार झाली, फक्त व्हील बसवायचे असतात. असं हिच्यात काय आता जास्त आहे ना. आता आपण हिला सरळ करून घेणार. आता गाडी सरळ करून झाल्यानंतर पहिला आपण याचं सर्किट नेट करणार, की सगळं वेगळं व्यवस्थित आपापल्या ठिकाणी लागलंय का नाही हे पाहूया आपण. हा चार्जिंग सॉकेट पॉइंट आहे, हा जस्ट इथं प्लेस करायचा. याच्यावर टेप पण लावू शकता किंवा असं सीट फिट केलं तरी चालतं.
ही मेन सप्लाय वायर आहे, ही आपण इथं जोडणार आहे. गाडी ऑन असेल तर चालू होते. ठीक आहे, आपण हे ऑफ करू स्विच. हे जर बघाल तर हे मागे लागेल अशा प्रकारे. हे अशा प्रकारे लावण्याआधी ह्याला इथे एक स्क्रू आहे, ते आपण काढून घेऊ पहिले. स्क्रू काढले, आता हे बसवून घेऊ. प्रेस फिट आहे, हे जस्ट आपण दाबलं की टचचा आवाज येईल आपल्याला. हे बसवण्याआधी काळजी घ्यायची, हे ह्या होलातून पास झालं पाहिजे. काय हे मी सांगतो तुम्हाला. ही वायर इथनं काढून घ्यायची. ही वायर जॉईन केली आपण. ही वायर कशाची आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात आलं असेल. मागे ह्या 2 लाईटी लागतात, त्याच्यासाठी ही वायरची अरेंजमेंट दिलेली. एकदा चालू करून बघू, लागते का लाईट. लागते. ठीक आहे, लाईट लागते. ह्याचे जे स्क्रू काढले होते मगाशी ते लावून टाकू. आता आपण इथं सीट बसवणार आहे. इथं मागं लॉक आहेत, त्याच्यात हे लॉक अडकवणार आपण. आता गाडी आपली ऑलमोस्ट तयार झाली. फक्त काही छोटे छोटे आता 2-3 पार्ट राहिले, ते आपण लावून घेऊ. महत्वाचं आता स्टेअरिंग राहिले. आता स्टेअरिंग बसवल्यानंतर एकदा चेक करा की मूव्ह होतंय का. मूव्ह होतंय तर परफेक्ट आहे. आता आपण हे पुढचं शील्ड बसवतोय. जस्ट प्रेस फिट आहे, लॉक झालेलं आहे. आता फक्त साइड मिरर लावायचे राहिलेत. तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरनं जर गाडी मागवता तर अशाच प्रकारे येईल तुम्हाला. बाहेर तुम्ही असेंब्ली करायला न्याल ती गाडी, सुरुवातीला समजत नाही आपल्याला नेमकं काय करायचं. असेंब्ली करायला नेली तर ते 500 रुपये चार्ज करतात. त्यापेक्षा घरी ट्राय करू शकता, फन आहे काय ह्याच्यात असं रॉकेट सायन्स नाही. जिथल्या तिथल्या गोष्टी जिथे तिथंच लागतात, काही उलट सुलट होत नाही. गाडी आपली पूर्ण असेंबल झालेली आहे. ह्याच्या संग एक युजर मॅन्युअल आहे, हे बघून सुद्धा तुम्ही असेंबल करू शकता. हा चार्जर आहे जो सीटच्या इथं लागतो मगाशी दाखवल्याप्रमाणे. जर तुमच्याकडं 1.5 वर्षापेक्षा लहान बाळ असेल तर हे सीट बेल्ट आहे, आपण लावून देतो. आणि हा रिमोट आहे. रिमोट मध्ये सेल टाकावा लागतो, कधीच नसतो ह्याच्यात. तर सेल टाकून घेतलेले आहेत आपण ह्याच्यात, बॅटरीज पण म्हणू शकतो छोट्याशी. ठीक आहे, तर पहिल्यांदा हे पेअर करावं लागतं गाडीला. सेल टाकायचे, त्याच्यानंतर गाडी ऑन करायची. तर हे सेल पेअर झालेले आहेत. आता पुढे मागे लेफ्ट राईट आणि स्पीड कंट्रोल आहे 1 2 3. स्लो स्पीड पण करू शकता, फास्ट स्पीड पण करू शकता. आणि एक पार्किंग मोड आहे, जे पार्किंग मोड ऑन केल्यावर ही गाडी हाय तिथंच लॉक होईल, कुठे हलणार नाही. ठीक आहे, आणि मोबाईल ऍपने सुद्धा हिला ऑपरेट करू शकता. ते आपल्या इंस्टाग्रामवर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता की मोबाईल ऍपने ही गाडी कशी ऑपरेट करायची. खूप मजा येते. मोबाईल ऍप डायरेक्ट कनेक्ट होतं. कसं करायचं काय करायचं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पहा इंस्टाग्रामवर. ठीक आहे, गाडी एकदा बघू आपण चालून. तर एकदा दुकानदाराकडनं विचारून घ्या की 4x4 आहे का गाडी. शक्यतो मी तुम्हाला रिकमेंड 4 घ्या. 500-1000 रुपये जास्त जात. ड्राईव्ह येईल. 1-2 वर्षांनी एखादी मोटर बंद पडली, 2 बंद पडल्या तरी गाडी चालू राहील. 2x2 मध्ये 2च मोटर असतात. एक मोटर जरी बंद पडली तरी गाडी तुमची कोपऱ्याला लागणार. ठीक आहे,
थोडंसं घेताना जास्त हे करा. आणि हिला पॉवर पण असते. कुठं खड्ड्यात बिड्ड्यात ऑफ रोड विल्ला ड्राईव्ह म्हणजे तुम्ही समजून घ्याल काय गोष्टी. ठीक आहे. तर हिची किंमत युग टॉय स्टोअर मध्ये सध्या 9,000 रुपये चालू आहे. आणि 15 जून पर्यंत जर घेताय तुम्ही तर ऑफर सुद्धा आहे की तुमचं फ्री गिफ्टचं, जे इंस्टाग्रामवर आम्ही नेहमी सांगतो. तर ऑफर चेक करा आणि या संधीचा लाभ घ्या. धन्यवाद.